सद्गुरूंचं महत्त्व काय त्या गुरुने सांगितलं आहे. त्याच्या पाठीमध्ये 18व्या ओळीत देखील महाराज 4 कृपा संपादन करण्यासाठी सांगितलेले आहेत. कायम आपण आपल्या साधनेत सावध असणं अत्यंतिक गरजेचं आहे. हे साधकाचं कर्तव्य आहे. साधना लोकाकडे बघण्यापेक्षा आपली साधना काय झाली, आपण कुठल्या भूमिकेवर आहे, शास्त्राची आज काय गरज आहे आपल्याला, तर आपल्याला ह्या परमार्थ क्षेत्रातला शास्त्रानं सांगितलेल्या भूमिका संपादन करणं हे आपलं कर्तव्य. आज आपण कुठल्या अवस्थेत आहोत महाराज, मग ती कृपा मानायला काय हरकत नाही महाराज. ईश्वर कृपा व्हायला पाहिजे तर सद्गुरूची भेट होती. आणि हे 2 दोष त्याच्यावर निवृत्त होत नाहीत, मला आणि विक्षेप. ते झाल्याशिवाय ईश्वराची कृपा होतच नाही, सद्गुरू ईश्वराची भेट होतच नाही मला. आणि ती झाल्यानंतर सद्गुरू कृपा का, तर तुम्हाला तत्वमसी महावाक्य उपदेश करण्यासाठी महाराज, आणि ते कळण्यासाठी महाराज शास्त्रकृपा व्हायला पाहिजे. अर्थबोध होतो तुम्हाला, नाहीतर कोण ऐकत नाहीत म्हणून सगळीच ऐकतात महाराज. पण त्या शब्दार्थ न कळल्यामुळं, अर्थबोध न झाल्यामुळे महाराज माणसं ऐकतात आणि निघून जातात. अर्थाकार वृत्ती व्हायला पाहिजे तर तदाकार आत्माकार वृत्ती होईल. तत्वमसी महावाक्य हे वाक्यच आहे ना, पण ती काय म्हणतोय, काय सांगतोय, लक्षार्थ काय आहे, वाचार्थ काय, याचा संबंध काय आपल्याला कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि म्हणून सद्गुरूची कृपा झाली की शास्त्रकृपा व्हायलाच पाहिजे. आणि हे धारण करणारा अंतःकरण आहे. कारण का सगळा जो परमार्थ आपला आहे तो महाराज अंतःकरणाच्या स्वाधीन आहे महाराज. आणि अंतःकरणाला स्थिरता करून तिथं पत्र घेऊन जाणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून 4 कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि मग सद्गुरू काय करतात महाराज हे या ओळीतच सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे 3 शरीर आहेत महाराज. पहिलं आहे ते कारण शरीर आहे, अज्ञान आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचं सूक्ष्म शरीर तयार झालं आहे. आणि त्याचा व्यवहार होण्यासाठी स्थूलाची गरज आहे महाराज. बरोबर आहे. कारण शरीर हे अज्ञान आहे, स्वरूपाचं अज्ञान आहे. तेच याला कारण का, तर अज्ञानामुळे आपण मूळचं कोण आहे न कळलं. सच्चित आनंद अद्वय आपलं हे स्वरूप आहे महाराज. सच्चित आनंद आणि अद्वय. आता सच्चिदानंद स्वरूप आपण आहोत. आपलं आनंद हे स्वरूप आहे न कळल्यामुळं, सत्य स्वरूप आहे हे न कळल्यामुळं महाराज आपल्याला आत्मरूपानं न कळल्यामुळं, सामान्याचे ज्ञान विशेष स्वरूपाचा अज्ञानामुळं देहाला आपण मी म्हणायला लागलो. देहाला आपण मी म्हणायला लागलो महाराज अज्ञानामुळं. आणि त्या संबंधानं विषय सत्य मांडले आणि विषयात सुखाची कल्पना केली. ह्याला कारण स्वरूपाचं अज्ञान. आता ते पुढचा व्यवहार झाला तो विक्षेप आहे. इच्छा झाली काहीतरी मानायला लागला, त्याला काय म्हणायचं, विक्षेप म्हणायचं. आणि मग पुढं करायला लागला, त्याच्यातनं मलदोष निर्माण झाला महाराज. मलदोष निर्माण. मग आता पहिलं आवरण दोष आहे, विक्षेप दोष आहे, आणि तिसरा मलदोष आहे महाराज. मग आता हे शरीर तुमचं जे आहे ते स्थूल शरीर आहे. या दोन्हींचा कारण शरीर आहे ते ह्या त्याची कार्य ही 2 शरीर आहेत. कारण शरीर हे पहिलं मूळ कारण आहे आणि त्याचं कार्य म्हणून ही 2 शरीर त्या संबंधानं आलेत, स्थूल आणि सूक्ष्म. आता सूक्ष्म शरीर आहे ते तुमचा सगळा संघात घेऊन व्यवहार येतं. पाठीमध्ये काय वासना असतील त्या, पण ते सूक्ष्म असल्यामुळं तिथं व्यवहार होत नाही. व्यवहार होण्यासाठी स्थूलाची गरज आहे. हे जड आहे पण त्याची गरज आहे. स्थूलाचा व्यवहार सूक्ष्माचा व्यवहार होण्यासाठी याची गरज आहे. म्हणून या संबंधाने व्यवहार होतो. गुरु शिष्य हा जो व्यवहार होतो, त्यांनी दृष्टी टाकली, त्यांनी सांगितलेलं ऐकायचं, आपण त्यांनी सांगितलेलं काय करायचं, गुरु सेवा असेल काय असेल ते स्थूलाखंड होतं मला. दृष्टी टाकली कुठं त्याने, स्थूल शरीरावर, म्हणजे व्यवहार झाला कुठं, स्थूल शरीराचं. आणि निवृत्त झालं कोणतं, कारण शरीर. म्हणजे त्यांच्या दृष्टीची केवढी योग्यता आहे, त्यांनी खोचलं कुठं, स्थूल शरीराला. आणि नाश कुणाचा झाला, कारण शरीर. कारण का कारण शरीराचा अत्यंत अभाव झाल्याशिवाय पुढचं कार्य होत नाही मला. मग कारण शरीराचा अत्यंत अभाव. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची कल्पना केली का, अज्ञान आहे महाराज, कल्पनाच आहे महाराज. अहो आज आत्ता तुम्ही मुक्त आहे, कोण तुम्हाला म्हणतंय, आपला निश्चय होईना का मुक्त नाही आपण. हो दादा काय म्हणायचं आहे नाव सांगा. अरे आत्मारूपानं जसं आहे तसाच आहे, तिथं काय झालेलं नाही. होणं शक्य आहे नाही, होणं शक्य नाही महाराज. अलीकडचंच आहे महाराज. अलीकडे म्हणजे साभास अंतःकरण त्याच्या ठिकाणी सगळा हा
व्यवहार आहे महाराज. त्याला अधिष्ठान जो आहे, अधिष्ठानाला आद्यस्थ पदार्थाची माहितीच नाही महाराज, कारण का तिथं त्याचा अत्यंत अभाव आहे. म्हणून अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे तरी पण एवढं कार्य करतं आहे. म्हणून माया मानत असताना कशी म्हटली महाराज, निस्तत्व आहे ते. का तत्व म्हणून काय आहे? निस्तत्व आहे. तसं अज्ञानी निस्तत्व आहे, पण सतत्व ह्याचं येते. कोण? माया. त्याचं सतत्व घेते आणि अनेकत्व धावते. याला तर बंद म्हटलं आहे महाराज. आणि त्याला कारण नसणारं स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि त्या अज्ञानाच्या ठिकाणी नेमकं जर त्यांनी तो बोध केला तर त्याचा अत्यंत अभाव होतो, सूक्ष्म शरीराचा बाध होतो. कारण का पुढं त्याचं प्रालब्ध आहे तोपर्यंत ते राहतंय नाही, प्रालब्ध आहे तोपर्यंत, आणि तरच जीवनमुक्ती सिद्ध होते महाराज. नाहीतर जीवनमुक्ती सिद्ध होत नाही महाराज. कारण का जीवनमुक्ती आपल्या वेदांतशास्त्रानं मानलेली आहे. बाकीची वाद्य काय थोडीशी अपुरं पडतात तिथं. त्यांनी उपादान कारण अविद्या मानली आहे आणि उपादानाचा कार्यात प्रवेश असतो. उपादान कारण असलं तर कार्य राहतं, नाहीतर कार्य राहू शकत. निमित्त कारणाला इथं विशेष महत्त्व देऊ नका तुम्ही. उपादान कारणाची चांगली आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. कारण का आपला देखील आज व्यवहार काहीतरी बरा वाईट होतो, त्याला पाठीमागे उपादान कारण. बरोबर आहे? उपादान कारणाचा पण कार्यात प्रवेश होतो महाराज. म्हणून ती म्हणतात तुमचं अज्ञान निवृत्त झालं ना, शरीर राहता कामा नाही. म्हणून तिथं अज्ञानाचे 2 अंश तिने मानलेत. कुठले? आवरण अंश आणि विक्षेप अंश. आता आवरण अंशाचा अज्ञानाशी विरोध आहे. ज्ञानाने आवरण अंश निघून जातो. विक्षेप हा म्हणजे त्याचा व्यवहार होणं. त्या व्यवहाराला कारण त्याचं प्रालब्ध. प्रालब्ध आहे तोपर्यंत शरीर असणार आहे, शरीर आहे तोपर्यंत त्याचा व्यवहार होणार आहे. पण तुमचा आमचा जसा जीवाचा जसा सत्यत्वानं व्यवहार होतो तसा त्यांचा होत नाही. बाधित अनुवृत्तीने त्यांचा व्यवहार होतो महाराज. म्हणून जीवनमुक्ती सिद्ध होती महाराज तिथं. म्हणून त्या श्रीगुरूंचं एवढं महत्त्व आहे महाराज. या स्थूल शरीरासंबंधानं व्यवहार होतो, पण कारण शरीराचा अत्यंत अभाव होतो, म्हणजे अज्ञानाचा नाश होतो, सूक्ष्म शरीराचा बाध होतो. आणि हे काय स्वभावाने पडत्यालाच आहे महाराज. ह्याचंही त्यांना मिथ्यात्व कळलेलं असं, बाबा हे शरीर म्हणजे मी नाही, शरीर माझं नाही, हे आलेलं असतं व्यवहारासाठी. प्रालब्ध दोषात हे आहे महाराज. आहे तोपर्यंत त्याच्याकडं कार्य करून घेणार. कारण का याही शरीराला थोडं महत्त्व आहे महाराज. महत्त्व म्हणजे नुसतं खाय प्यायला घालण्यासाठी नव्हे महाराज. कारण का मनुष्य देह असला तर हा व्यवहार करता येतो, इतर युनिट हा व्यवहार करता येत नाही. हे तिन्ही शरीराचा महाराज ते क्रमानं नाश करतात. आणि एवढं असून देखील माझ्यामुळं झालं हे तिथं पहिलं नसतं. आणि एवढंच घालवायचं आहे त्याला. कारण काय हे सगळ्यात मोठं घातक आहे. अहंकारानं सुरुवात झाली का नाही, त्या वस्तूच्या ठिकाणी काय नसताना महाराज हे तिथं अहंकार पहिला निर्माण झाला आणि मी कोणतरी म्हणायला लागला. एवढं मोठं कार्य जगात हे कोणी कार्य करू शकत नाही. ईश्वर देखील हे कार्य करू शकत नाही. कारण का त्याच्याकडे जगाचा व्यवहार सगळा आहे. तुमचं जसं असेल तसं व्यवहार, तुमचं पुढचं भोगवून घेणं, प्राणिकर्म सापेक्ष. ईश्वर ह्या जगताचा करता आहे महाराज. तो या भानगडीत पडत नाही. पण सद्गुरू काय करतात, त्याला यातनं मुक्त करतात. ब्रह्म काय अव्यवहारी आहे, तीही कार्य करू शकत नाही. ईश्वर तो त्याच्या ह्याच्यात आहे. आता तो करील, पण त्यावेळी तो ईश्वर नाही तर कोण आहे? सद्गुरू आहे महाराज. माया काय ती जडच आहे महाराज. तिला काय स्वतंत्र सत्ता नाही, तीही कार्य करू शकत नाही. सगळा खेळ तिचाच आहे. पण ती स्वरूपानं कशी आहे महाराज? असतच आहे महाराज. अत्यंत असत आहे महाराज. मानली आहे म्हणून स्वतः विलक्षण आधीरवचन मानली तेवढ्यासाठी महाराज. कारण का असतात 2 पदार्थ घातले त्यांनी महाराज. एक सतासत्वून विलक्षण हे अगोदर अध्यासाच्या ह्याच्यातनं घातली महाराज, आणि तुच्छ रूपानं मांडले बघा सस्यसिंग. म्हणजे तिचा अत्यंत अभावच आहे महाराज. कुठं आहे ती नाव सांगा महाराज? असू शकत नाही. सूर्याच्या ठिकाणी जसा प्रकाश नाही, अंधकार नाही, तसा सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकाराचा अत्यंत अभाव आहे, तसा स्वरूपाच्या ठिकाणी. नाहीतर मग तुम्हाला झोपेत ज्ञान झालं नसतं, तिथली ती स्मृती घेऊन आला नसता. ज्ञानाशिवाय तरी स्मृती होणार आहे काय? अधिष्ठानाला ज्ञानच हां, तिथं कुठं अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञान असतं तिथं कायमचं सत्स्वरूपानं, तर तिथंही त्याला आवृत्त केलं असतं महाराज. आता सगळा व्यवहार तिथं अविद्येत विलीन होतो, पण तो होत नाही ना.
कारण का तो अविद्येला देखील अधिष्ठान आहे. ती देखील कार्य करायला कोणतरी अधिष्ठान असावं लागतं महाराज. सर्प आद्यस्थच आहे महाराज, सर्प नाहीच तरी पण आहे म्हणायला अधिष्ठान असावं लागतं ना. सगळ्या तुमच्या ह्या आभाषिक पदार्थांना अधिष्ठानाशिवाय अध्यास होऊ शकत नाही, निराधिष्ठान अध्यास होऊ शकत नाही महाराज. एवढं असून महाराज ते त्याच्या ठिकाणी कार्य करू शकत नाही, पण सद्गुरू मात्र ते कार्य मोठं करतात महाराज. म्हणून सद्गुरूंना अत्यंत जीवाचं काय बंधमुख सुटू शकत नाही. शरण जावं कोणाला? सद्गुरूला. मग गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे म्हटले, पण एवढं मोठं कार्य करतात हे अवयवांना सांगितलं आहे महाराज. कारण का आपल्या भाग्यांना सद्गुरू मिळणं, आपल्या संप्रदाय मिळणं हे अत्यंतिक भाग्याचं आहे. गुरुजी सुरुवातीला म्हटले तुम्हाला दुसऱ्या कुठल्या फळवाल्यांचं एक तुमच्यावर हे काय म्हणतात त्याला पगडा नाही बरं पडले म्हणजे. नाही आम्ही त्या संप्रदायाचं म्हणून तू स्वाभिमान धरून घेतो. तू डोळस आहे का कसला आहे ते कुणीकडे घेऊन जायला आल्यात हे बघत नाही. आहे तुमच्या संप्रदायाचा स्वाभिमान धरा, पण ती घेऊन कुणीकडे चालल्यात हे बघा ना. त्यांची वाटचाल कुणीकडे आहे. आपल्याला वाटाडी चांगला मिळणं, आपल्याला वाटाडी चांगला मिळणं, यथार्थ मिळणं हे अत्यंतिक भाग्याचं लक्षण आहे. म्हणून आपल्या नशिबानं आपल्या ह्यानं साखरी संप्रदाय मिळाला हे अत्यंतिक महत्त्वाचं. कारण का त्याने वेदांत शास्त्राला अतिशय जपलेलं आहे महाराज. काय म्हणायचं आहे तुम्हाला नाव सांगा. आणि वेदांत शास्त्र हे तत्व निर्णय करणारे एकमेव शास्त्र आहे. बाकीच्या शास्त्रांचं खंडन करून त्यांचं हिचं तुमचं अपुरं आहे, हितपत्र बरोबर आहे पण हिचं तुमचं बरोबर नाही म्हणजे हिचं अपुरं आहे हे दावून देणारं एक वेदांतशास्त्र आहे महाराज. पूर्णतेला नेणार आहे आणि त्याचा स्वीकार करणारे आपले हा संप्रदाय महाराज. आणि त्याचा आपण अनुयायी आहोत. नाहीतर बोलवलं म्हणजे जातोय पण तो अभिमान सोडत नाही. आणि तोच अभिमान आपल्याला घाताला पात्र. तुम्ही तिथं जाऊ नका असं म्हटलेलं नाही महाराज, पण यातलं योग्य काय आणि अयोग्य काय कळवून घ्या ना. कारण का एवढीच वाटचाल तुमच्या जीवनातली खरी वाटचाल आहे महाराज. मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर पहिला अध्यास होऊच नाही असा सिद्धांत आहे महाराज. झाला तर आता सद्गुरूला शरण जा, तेवढं झेपत नसलं तर महाराज ईश्वराला शरण जा. बाकी कुणाला शरण जाऊच नको. आणि तसं कुणाची शरणागती करायचीच नाही, जीवाची करायचीच नाही महाराज. करावी ती कुणाची? सद्गुरूची आणि ईश्वराची महाराज. आणि वर्णन देखील महाराज केलं तर संतांचं वर्णन करावं, जीवानं वर्णन करू नये महाराज. म्हणून आपल्याला आज संप्रदाय मिळाला अतिशय भाग्याचं आहे महाराज. तुम्हाला कळो न कळो महाराज आज ना उद्या ते. कारण काय एक लक्षात ठेवायचं दादा, शब्द वाया जात नाही. आज जरी नाही कळाली आणि कळून साखर खाली नाही कळून खाली तर कशी लागणार. आणि कळून जरी विष प्यालं तरी परिणाम करणारच ना महाराज. गोडी हे साखरेचं स्वरूप असल्यामुळं ती आज ना उद्या तुम्हाला त्याचं कार्य करणारच. तसं वेदांची शास्त्राची शब्द आहेत ती याच्यात विरत नाहीत महाराज, आकाशात विरत नाहीत. बाकीची शब्द आकाशात विरून जातात. थांबा काय सांगितले बघायला पाहिजे म्हणतोय. पण हे कालांतरानं, कारण का याच्या पाठीमागं संतांचा एक कारुण्य भाव असतो, दया ते कार्य करत असतं महाराज. आणि तुम्ही आवडीनं ऐकता ना, ईश्वराला माहिती आहे तुम्ही इथं कसं बसलाय ते, म्हणून त्याच्याकडे हे खाताय तेवढी त्याच्यासाठी अत्यंतिक महत्त्वाचं आहे. त्याला तुम्ही इथं कसं येता काय येता त्याचं कार्य करण्यासाठी त्याचा पुढचा हे व्यवहार आहे. योग्य कालात तुम्हाला त्या ठिकाणी जन्माला देईल, नाहीतर आता काहीतरी कालात तुम्हाला एखादा पुरुष भेटवून देईल, नाहीतर आपण कुठेतरी दृष्टांत देईल, योग्य मार्गाला तो घालवतो. म्हणजे वेदांतशास्त्र कळवून घ्या. न कळत नाही म्हणून मी बसू नका. कारण का जेवढं कळवून घेईल तेवढं आपल्या फायद्याचं. वाटचाल आपण जर वेगानं चालू तर बसायला विसावा आणि रेंगात गेलो तर वेळ लागणार. आपल्याला विसाव्याला जायचं आहे ना, मग वेग का करून येऊ. बरं परत इथं मनुष्य कालचा दिवस आपला आयुष्यातला गेला ना, परत आणता येतो का बघा. म्हणून आज आपल्याला संप्रदाय म्हणजे काय कोण सांगतं हेही कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. नाही तर मेंढराच्यासारखं महाराज कोणाच्याही पाठीमागे जाऊन
जर परमार्थ करायला लागलो तर परमार्थातलं फल राहतं बाजूला आणि वेळ फुकट जाते आणि नको तिचा अहंकार धरून बसतो. हो, अहंकार धरा तुम्ही. अहंकार अत्यंतिक महत्त्वाचा आहे. मी त्या सद्गुरूचा आहे म्हणा ना तुम्ही, मी त्या देवाचा आहे म्हणा तुम्ही. आम्ही बाकीच्या देवाला कुणाला आता बघत नाही. आमचा देव देवाचाही देव आहे तो. का अहंकारानं सांगून नाही महाराज. आणि ह्यो जर नसेल तर मग जातं युट्यूबायला बी जातं आहे, ताईबाईचं बी करतं आहे, सगळंच करतं आहे मध्ये. होय नव्ह का? म्हणजे इथं त्याचा जोपर्यंत तुम्हाला ते तत्त्वज्ञान होत नाही तोपर्यंत असणारच तो. पण तू कशासाठी असायला पाहिजे हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. म्हणून सद्गुरूचं एवढं मोठं कार्य होतं. पण एवढं कार्य करून देखील महाराज मी केलं हा त्यांच्या ठिकाणी. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काही नाहीच महाराज. आणि ते पूर्ण त्याला प्राप्त झालेले आहे. त्या एवढंच कार्य त्यांचं मोठं आहे. ब्रह्म देखील हे कार्य करू शकत नाही. कारण का ते कसं आहे, अव्यवहार्य आहे. आणि महाराज ते बाधित अनुभूतीनं ते एक कारुण्याची उपाधी घेऊन हे कार्य करत असतात. म्हणून सद्गुरूचं महत्त्व सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. पण एवढं कार्य करून आम्ही होतो म्हणून ते कार्य झालं आहे. आम्ही तिथं कारण का आम्हीनंच सगळं घालवलं आहे महाराज. आम्ही होतो, आम्ही आहे असं महाराज. बोला पुढे वाचा ना. विवरण. शस्त्र हे एक शास्त्र आहे. शस्त्र म्हणजे ते एक शास्त्र आहे. मुक्त शास्त्र, अमुक्त शास्त्र, गुप्त शास्त्र असे शास्त्राचे अनेक प्रकार असतात. काय शास्त्राबद्दल सांगितलेलं आहे. शस्त्राबद्दल प्रकार असतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरूंची कृपा दृष्टीरूपी अलगे म्हणजे भाल्याचे अनुकुचीदार टोक शिष्याच्या स्थूल देहावर पडले तर तो देहत्रयातून पार पडतो. बघा, अगदी आणि कोच टोक असतो तो महाराज. आणि आपली वृत्ती देखील तेवढी व्हायला पाहिजे महाराज. कारण का सूक्ष्माती सूक्ष्म महाराज तत्व आहे. आणि तेवढी शास्त्रशुद्ध आपली ही दृष्टी व्हायला तर तिने सांगितलेलं आपला वृत्ती ती ग्रहण करेल महाराज. आता त्यांचा कोचदार भाड्याच्या टोकासारखा असतो महाराज. आणि त्यांनी कोचलं कुठं, स्थूल शरीर म्हणजे व्यवहार कुठं होतो, स्थूल शरीराचा म्हणा. पण कारण शरीराचा महाराज तिथं अभाव होतो, नाश होतो. मानूया तो तुटतात महाराज वाटतंय म्हणून. हो, मनुष्याने श्री गुरुच्या कृपेने देहत्रयातून पार पडावे. झाले 3 देहाचा बाध होतो महाराज, नाश होतो. मनुष्यानं सद्गुरूंची कृपा संपादन करावे आणि देहत्रयातीत व्हावं. 3 देह आहेत ना, हेच तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात सुखदुःखाला कारणीभूत आहेत महाराज. त्याचे असे वैशिष्ट्य आहे की त्यांनी स्थूल देहावर दृष्टी टाकली तर कारण देहाचा निराश होतो. अर्थात बघा, स्थूल देहावर तिने दृष्टी टाकली, व्यवहारासाठी इथं व्यवहार होतो. हो, कारण देहाचा काय होतो, निराश होतो. अर्थात मनुष्य जीवनमुक्त होतो तेव्हा अगोदर कारण देह नाहीसा होत असतो. बघा, त्यावेळी जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त होणे म्हणजे कारण देह नाहीसा होणं. सूक्ष्म शरीराने ते सूक्ष्म शरीर बाधित होतं. स्थूल शरीर त्याचा काय असेल तो व्यवहार करतो. पण अहंकार रहित त्याचा व्यवहार, तादात्म्य रहित म्हणूया. तादात्म्य राहिलं नसतं. कारण का पदार्थांचं मिथ्यात्व त्याला कळलेलं असतं. हे बघा, तादात्म्य कधी असतं महाराज. आपण आता सगळी चहा पीत बसवले महाराज, कुठेतरी हॉटेलात वाचित बसलेलं असतो महाराज. एवढी मेल्यात, एवढी दवाखान्यात आल्यात, चहा पीतच आपण काय करतो, बसतो की नाही. आणि त्यातनंच कुठं तरी आपल्या नातेवाईकातलं जर आलं, अर्र ते चायला म्हणते तिथंच ठेवतंय बघा. लागलीच आपल्यावर तादात्म्य बसतो महाराज. त्यांचं माझा आणि याचा काय संबंध नाही. देहाबद्दल हा काय, आपण लोकाबद्दल संबंध सोडू, आपण घरदार सोडू, कापडं काढून टाकू, पण मी सगळं सोडलंय म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि शरीराचा स्वाभिमान जाणं फार कठीण आहे महाराज. सगळ्याचा घालवत आहे, पण मी सोडलंय म्हटल्याशिवाय राहायचं नाही. मी सोडलंय म्हटल्याशिवाय राहत नाही महाराज. मी म्हटल्याला सुटायला पाहिजे. हो रे, ते सुटत नाही महाराज लवकर. आणि ते सोडणं अत्यंतिक गरजेचं आहे. लिंगदेह भर्जित बीजाप्रमाणे होत असतो. आणि लिंगदेह भर्जित बीजाप्रमाणे आता बीज भाजवणी केलेलं आहे. आम्हा जन्मवरण आता ते व्यवहार करत आहे. पण पुढचा व्यवहार क्रियमान घडत नाही. त्याचा हे आहे, देह आहे तोपर्यंत त्याचा व्यवहार होणार. आणि एक लक्षात ठेवा, ज्ञानी पुरुष जर नसला तर तुम्हाला कोण सांगणार नाव सांगा.
हां काय दादा या व्यवहारासाठी त्या पुरुषाची अत्यंतिक गरज आहे हो. तर तुम्ही आणि एकामेकाला सांगून काय आंधळ्याच्या पाठी आणि बहुतांशी आता असाच व्यवहार चालला आहे हो. नको ब्रह्मज्ञान हे कशातलं आहे नाव सांगा बघू. काय एवढं वावडं झालं का. राहू दे साधना कठीण आहे म्हणून सांगा, झेपत नाही म्हणून सांगा. तो असेल तर त्याला बाबा कर्म करून सांगा, सेवा करून सांगा. कर्म म्हणजे काय हो, सेवा करणं महाराज. रामकृष्णारी म्हणणं ही क्रियेत बसतं महाराज. करा देवाची उपासना करा, देवाला चित्तात ठेवा. अधिकाऱ्यांना सांगा जाव्या. कुठं शास्त्रानं तुम्हाला वेदांतशास्त्रानं संतांनी कर्माची उपासनाची योगाची खंडित केले. पण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही म्हणत. कारण का अज्ञानकृत बंद आहे ना, बंदच अज्ञानकृत आहे. आणि बंद झाला म्हणून सगळी तुम्हाला क्रिया करायची पाहिजे आली नाही. जर भजन करायचं तरी काय गरज आहे महाराज. देव कोण दुसरा आहे काय. देवाची बरे. मग भजन करायला तुम्हाला दुसरा कोणतरी पाहिजे का नाही. भजक भाव दुसरा वेगळा असायला पाहिजे ना. तुम्हीच आहे ना. हे अज्ञानामुळे सगळं होते मला. मग आता त्यांचा व्यवहार होतो तो भरजीची ब्याप्रमाणे होतो मला. व्यवहार तरी करावा लागतो त्यांना, पण अंतःकरण बाधित झालेलं असतं महाराज. आणि त्यांच्यामुळे ती क्रियेमान घडत नाही. संचित त्यांचं जळून जातं. कारण का संचिताचा ठेवा अनेक जन्माचा आहे महाराज. आणि तो ज्ञानाशिवाय जळत नाही, लक्षात ठेवा. आणि तेच हा देह काय पडतोय तर महाराज प्रारब्ध वशात, पण संचित जे आहे ना सूक्ष्म शरीर जे आहे वासनात्मक आहे महाराज. आणि ते सगळे पुढच्या जन्माला काय असेल ते घेऊन जातं. त्यातच तुमच्या वासना निर्माण होतात. परवा महाराजांनी सांगितले ना, एवढी जरी कुठली तरी वासना राहिली, ते तेलाचं कुठलं तरी उदाहरण दिलं तर बघा, तेवढा वास जरी त्याच्यात राहिला तरी ते कार्य केल्याशिवाय राहत नाही. अरे लवंग उद्या खाऊया म्हणून त्यानं कमरेला बांधली महाराजांनी, खिशात टाकली, तेवढ्यासाठी जन्म घ्यावा लागला. काय आमचं होईल नाव सांगा. व्यवहार करत हळूहळू महाराज मी त्यात निश्चय करायचं. मला ठोकं बसतात आपल्याला बसावं. ठोकं बसवून हळूहळू ते काय आहे राजानं सांगितलं तर शेरडानं काय न खाणं पाहिजे माझ्या पुढ्यात असं तुम्ही आणून द्यावं. आता शेरडू ते शेरडूच असते मला. त्याला कितीही चारून बघा, कितीही त्याला चारून बघा, ते पुढे चाल्यावर तोंड घातल्याशिवाय राहतच नाही. काय शेरडासारखं चालायला लागलं असं म्हणतात देखील महाराज. सगळ्यांनी आपलं फूल चारून आणली महाराज. पण एक होतं ते असं होतं बाजीदादासारखं, त्याला माहिती होतं महाराज. त्याने हातात काठी घेतली, खायला लागली की चटका द्यायचा नाकाडावर, खायला लागली की नाकावर चटका. दिवसभर त्याला काय खाऊच दिलं नाही. खायला लागलं की नाकावर तडाखा द्यायचा महाराज. आणि ते बी घेऊन आलं की ही त्याला हसायला लागली. हे आता हे का. आणि बाकीची शर्ट सगळी ती धावायला लागली की हो, पण त्यानं काठी समोर ठेवल्यामुळं गप्प राहिलं महाराज. तसं आपल्या नाकाडावर महाराज या संसाराची किंवा या अभ्यासानं चटकं बसतात महाराज. वृत्ती महाराज हळूहळू नको बाबा म्हणते. आता नको म्हणते महाराज. भाजले आता नको. अभ्यासानं हे होत जातं महाराज. आणि असं झालं की सद्गुरूचं कार्य होतं महाराज. म्हणून साधना करत असताना संतांच्या सान्निध्यात साधना होणं अत्यंतिक, शास्त्रसंबंध घेऊन साधना होणं अत्यंतिक गरजेचं आहे. मनोमार्गी गेला तो तेथे चुकला. संतांचे संगती मनोमार्ग गती 11 श्रीपती येणे पंथी गाठे महाराज. संतांच्या संगतीत राहून जर आपण कार्य केलं तर हे कार्य होतं महाराज. त्यांचा किती जरी व्यवहार झाला तरी तो व्यवहार रूपानं, कारण का भरजीत अंतःकरण बाधित झालेलं असतं. क्रिया होते पण क्रियमान घडत नाही. आणि संचित जळून गेलेलं असतं महाराज. आणि अज्ञान काय ज्ञानाने निवृत्त झालेलं असतं महाराज. आणि स्थूल देह तर सर्वांचे सारखे दिसतात. स्थूल देह काय सर्वांचे सारखेच आहेत महाराज. व त्यांना मेल्यानंतर जावेच लागत. हो का. आता महाराजांचा म्हणून ठेवून चालतंय. महाराजांचा जरी असला तर काय चंदबिंदन घालून पिठूतील एवढं जायला का नाही. ठेवून चालत नाही. कारण का हे ठेवून बघा 1 तास 2 तास याची वेळ निघून गेली की काय करतं हे बदलायला लागतंय महाराज. असो इतर बद्ध जीवात आणि जीवनमुक्तात हाच भेद आहे. पण बद्ध जीवात सगळ्यांचं शरीर हे होतं. पण बद्ध जीवाचं काय असतं महाराज,
अज्ञान राहिलेलंच असतं. त्यामुळं अज्ञानामुळं महाराज सूक्ष्म शरीर त्याचं बाधित होत नाही महाराज, आणि तो व्यवहार तादात्म्यानं होतो. आणि मग तादात्म्यानं व्यवहार झाल्यामुळं एक दाणा पेरला तर किती केवढा मोदळा येतो. तसं मनुष्य शरीरात अनेक जन्माचं भांडवल तयार होतं बघा. कारण का मनुष्य शरीर हे तादात्म्य धरून सगळा व्यवहार करतो. म्हणून बंधालाही कारण मनुष्य शरीर आहे आणि मुक्तीलाही कारण अनेक जन्मात मुक्त करणारं शरीर आहे आणि अनेक जन्म देणारंही शरीर आहे मला सूक्ष्म शरीर. ते सगळं भांडवलच घेऊन आहे, वासनात्मक ते शरीर आहे महाराज. आणि मग ते झाल्यानंतर त्याचं सगळं ते निघून जातं, तादात्म्य निघून जातं. तादात्म्य निघून गेले की व्यवहार तुमचा जरी झाला तर तो तादात्म्य होत नाही. काय आहे स्वरूप आपलं स्वयंसिद्ध आहे महाराज. स्वरूप आपलं स्वयंसिद्ध आहे. न कळण्यामुळेच आपल्याला हा फेरा पडला आहे. कळवून घेतले की कळवून घेणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. जीवनमुक्तास प्रारब्ध आहे तोपर्यंत स्थूल देह राहत असतो. बघा त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत स्थूल देह राहतो आणि ते व्यवहार करण्यासाठी सूक्ष्म शरीर असतं. पण आता ते भरजी झालेलं असतं. व्यवहार होतो स्थूलाचा, पण तिथं त्याची आता गणना होत नाही महाराज, कारण का ते बाधित झालेलं असतं महाराज. आणि तुमचं मात्र ते अजून तसंच असतं महाराज. म्हणून आपल्या अंतःकरणाचा काय भाव आहे बघणं अत्यंतिक गरजेचं आहे हो. अजून कुठेतरी तो दिवसतोय का आपल्याला, एवढंच बघायचं महाराज. बघायचं म्हणजे काय, त्याच्या आत उघडून बघायला लागत नाही आणि ते आपल्याला जाणीव आहे. प्रत्येकाची जी चित्राला जाणीव आहे का नाही महाराज, नाव सांगा. आपण ह्या स्थूलाकडे जास्त बघण्यापेक्षा सूक्ष्म शरीराकडे नजर ठेवून परमार्थ करावा. बघा काय म्हणायचं तुम्हाला, कोणाला काय म्हणायचं असेल त्याच्याबद्दल. स्थूल असावं शरीर म्हणा, कारण का ते काय स्वतंत्र जाऊ शकत नाही महाराज. ते सूक्ष्म शरीर काय स्वतंत्र जाऊ शकत नाही, व्यवहार करू शकत नाही. व्यवहारासाठी याची गरज आहे महाराज. पण खरं त्याच्याकडे बघून परमार्थ करायचं महाराज, कारण का बंद मोक्षाचं गाठोडं तिथं आहे महाराज. हो काय म्हणायचं आहे काय, काय बोलायचं असेल तर बोला तुम्हाला त्याच्यात काय बाहेरचं काय. अहो तुला तर तादात्म्य धरूनच हे जगायला लागलंय असं वाटतंय आपल्याला, पण हे जगायला लागलंय. होय एवढं हे जागा हे पाहिजे त्याच्यात, तरच ते काय म्हणाय प्रवास याचं व्यवस्थित आहे तोपर्यंत तुम्हाला व्यवहार करायला लागलंय. स्थूलाची आज गरज काय मला, आपल्याला काय वाटतं? व्यवहार होत नाही, जगायला लागले असं वाटतं. व्यवहारासाठी दोन्ही शरीराची गरज आहे, जायला स्थूल आणि सूक्ष्म व्यवहारासाठी. ते काय व्यवहार घेऊनच आहे, त्याचा व्यवहार करण्यासाठीच याची गरज आहे. पण हा यथार्थ व्यवहार होण्यासाठी आता ते सूक्ष्म शरीर गाढवाच्या शरीरात गेलं तरी तिथला व्यवहार करतोच महाराज. ते कुठेही जाईल त्याचा प्रारब्ध जसं असेल तसं, पण तिथं हा व्यवहार होत नाही. हा व्यवहार होण्यासाठी स्थूलाची अत्यंतिक म्हणजे या शरीराची अत्यंतिक मनुष्य शरीराची अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि तिथंच तुम्हाला त्याचं प्रकाशन करून सूक्ष्म शरीराचा बाध करता येतो, इतर शरीराचा बाध होत नाही. आणि तिथं त्याची क्रियाक्रियमान देखील घडत नाही, कारण का त्यांना तादात्म्य नाही. म्हणून त्यांचा भोगप्रधान व्यवहार आहे, पण आपला ज्ञानप्रधान व्यवहार आहे ना. मनुष्य जे देव आहे ना, ज्ञानप्रधानपणा होत महाराज. देव होईन म्हणती ती गाठले देवाची होती महाराज. आणि गाढव म्हणती ते म्हणावं लागतच नाही, वागायला लागला तुम्ही ना, सरळ तिकडं जात आहे महाराज. ते बीजीच आहे ना ते. म्हणून जीवनमुक्ताचा आणि आपला एवढाच फरक आहे महाराज. आपलं तादात्म्य जात नाही आणि हळूहळू तादात्म्य सोडणं एक गरजेचं आहे महाराज. कारण का त्या तादात्म्यामुळंच पुढचा प्रवास होतो महाराज. त्यांचाही व्यवहार होतो, आपलाही व्यवहार होतो महाराज. आणि सहसा वरल्या शरीरावरनं कळत नाही महाराज ज्ञानी कोण आहे, अज्ञानी कोण आहे. संतांचं तरी महाराज कोण संत काय आहे फार कठीण जातं महाराज. अगदी त्यांच्या सहवासात राहून जर आपण त्यांची सेवा करायला लागलो तरच बाबा त्यांचा बाधित वृत्तीने व्यवहार होतो, असंग रूपानं त्यांचा व्यवहार होतो हे कळतं महाराज. नाही तर तोपर्यंत कळत नाही महाराज. आम्हाला बोलवून घेतलं तर त्यांनी गेलता सगळे, जेवण झालं. संध्याकाळी त्यांनी पोळीचं जेवण केलं, खळ्यावर शेतात गोळायच्या.
सकाळी जेवणाचं जेवण केलं 11 वाजेपर्यंत आणि बाहेर पडतो तेवढ्यात आमचा दुसरा एक साधक विलास किल्लार नंतर आला. त्याच्यासाठी मी थोडंसं काहीतरी होतं ते केलं. जेवले, थोडं चहा पाणी झालं आणि 3 वाजता सगळे चाललेत महाराज. आम्ही गावाकडे यायला लागलो. मुरजी तिथंच होते. मला काय थोडंसं जायला त्यांच्याजवळ कधी जायला नको वाटायचं. असं सरताना मी म्हणलं जातो गुरुजी, म्हणलं मी पाय पडतो, मी सकाळनं येणार आहे म्हणले कोणा. मग आता चला की म्हणले. चला म्हटल्यावर तसेच उठलेत भाऊ. बायको म्हणले आता चला म्हणले. बरं होय तुझे बायका पोरं घे म्हटले. मी निघालो माझ्या पोराचं. त्या क्षणी उठले ना आमच्याबरोबर आलेतच महाराज. ते मागं पायच काढला नाही, तसेच उठून आमच्या संकट आले. नाही सकाळनं जायचं नाही काय, सकाळनं घाली होतं म्हटले असते थांबले असते का नाही महाराज. सहज व्यवहार होतो महाराज. ते क्षण आपण जाणून घ्यायचे महाराज. आणि असे क्षण कळतात महाराज. त्याच्यात ठेवा कितपत त्यांचं. आणि त्यांचं एक उद्गार आहे महाराज. ज्ञानीपुरुषाला झाला तर एखादा पुरुष महात्म्याला होतो पुत्र. म्हणजे ज्ञानवंश आमचा आहे म्हणले. आमचा रक्तवंश नाही महाराज. महात्म्याला पुत्र असतच नाही, कारण का असली जन्माला यायला फार कठीण आहेत महाराज. आज महात्मे आहेत पण साधकाची बघा सगळ्यात कठीण काय असेल तर साधकावस्था ती फार कमी आहे महाराज. आम्ही महाराज आहोत सगळीच, काय अडचण नाही महाराज. पण साधक असणं आत्यंतिक. आणि साधकाचाच सिद्ध होतो, महाराजाचा नाही. महाराजाचा हबप होईल आणि कोण होईल महाराज. कुठला तरी मठाधिपती देखील होईल, आम्हाला ते काय म्हणायचं नाही. व्हा करा, काय अडचण नाही त्याची. ते बी कोणतरी सांभाळायला त्याची बी योग्यता पाहिजेच महाराज. पण तिथं मुक्त होईल असं नाही. सामान्य एखादं लोटत्याला असेल महाराज, महाराज सांगून फेटा बांधून जाईल होय रे होय मी ब्रह्म आहे म्हणून त्यात ते मुक्त होईल. जाता जाता निश्चय झाला तर दादा त्याची जर ती सेवाभाव होऊन त्या महाराजांच्या ह्याच्यावर जर प्रमाबुद्धी झाली, श्रद्धा जर असेल तर कार्य होणार नाही महाराज. सहज कार्य महाराज. कारण का त्याचाही पाठीमागचा अधिकार सिद्ध असतो. महाराजांशी कितीतरी महाराज सामान्य सहज राहणारे मुक्त होऊन गेलेत महाराज. म्हणजे मुक्त होतो नाही असं नाही महाराज, पण त्याच्यासाठी हे भांडवल आपल्याकडे असायला पाहिजे. दोष निवृत्त व्हायला पाहिजेत. त्यांच्यावर श्रद्धा असायला पाहिजे. आणि श्रद्धेनं तिथं तो भाव होतो. त्यांचाही व्यवहार होतो, आपलाही व्यवहार होतो. पण त्यांचा तादात्म्यरहित व्यवहार होतो हे कळण्याला फार. आणि तसा झाला तर आणि तो महात्मा हे कळला तर आपला श्रद्धा बसती. श्रद्धा झाली तर तो व्यवहार होतो, नाही तर व्यवहार होऊ शकत नाही. श्रद्धेला अत्यंत महत्त्व दिले. म्हणून जीवाचा व्यवहार होतो, त्यांचाही होतो. पण जीवात म्हणजे सामान्य लोकात आणि ज्ञानीपुरुषात एवढा फरक आहे. त्यांचा तादात्म्यरहित बाधित अनुवृत्तीने व्यवहार होतो. परंतु देहपातानंतर त्यातून जाण्याकरता लिंगदेह राहतच नसतो. आता देह पातानंतर देह पडला ना त्याला पुढं नेणारं लिंगदेह जे आहे ना म्हणजे सूक्ष्म शरीर ते नसतं ना. म्हणून ते पुढं जन्माला जात नाही. तुम्हाला जन्म घालणारं महाराज सूक्ष्म शरीर आहे, वासनात्मक जे आहे ते पुढच्या जन्माची तयारी करून ठेवतो महाराज. हे देह पडला की पुढच्या जन्माची तयारी त्याने भगवंतानं. म्हणून इथं ईश्वर सर्वज्ञ स्वतंत्र मानला आहे. कारण का तुम्हा पुढं कुठं जायचं ते भांडं तयारच करून त्यानं ठेवलं. त्याच्याकडे सगळे साचे आहेत महाराज. त्याच्याकडं सगळे साचे आहेत, कशाची न्यूनता नाही महाराज. आणि एवढं करून तो करताय. कारण का त्याला स्वतंत्र काय करावंच लागत नाही. ती त्याचं जे कर्म आहे ना ते सगळं घडवून आणतं महाराज. फक्त त्याची सत्ता ती कार्य करत असते महाराज. कारण का जीव असा आहे महाराज, काहीतरी करायला निषेध तयार आहे पण भोगायला तयार नाही. आणि ते भोगवून घेणार तो ईश्वर आहे. म्हणून तो सत्ताधारी आहे महाराज. नाही तर सामान्याला हे ऐकतील म्हणता. आणि त्यानं तसं कुणाला सोडलंय का बघा महाराज. आणि भोगवून घेणं हीच त्याची कृपा मानलेली आहे. कारण का तो तिथनं भोगवून तुमचं पाप असेल तर तुम्हाला दुःख देतो परत करू नये म्हणून. म्हणजे त्यातही त्याची दया आहे. आम्हाला वाटतं केलंच तर कर आमच्यावर प्रेम कर म्हणजे आपण त्याला करायला संधी देतो. तसं नाही महाराज. एखादं वाईट कर्म जर करत असेल मुलगा तर त्याला तडाखा द्याय नको.
तर त्यातून तो सुटणार आहे. हो नाही पोरगा आहे म्हणून उद्या बी असं जरासं कर असं म्हटलं तर अधिक त्याला आपण वाव दिला असं होतं महाराज. म्हणून ईश्वर जो आहे ना तो तुमचा आमचा जसं आहे ते भोगवून त्यातनं घेतो आणि त्यातनं सुटका करतो महाराज. म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर जे आहे ना त्यांचं सूक्ष्म शरीर आहे ना ते बारीक झालेलं असतं. पुढच्या जन्म त्यांना घ्यायला लागत नाही आणि तुम्हाला देखील तेच करावं. तेच साधकाचं करतात महाराज. पुढच्या जन्माचा अभाव करतात. जन्मा अभाव याचं नाव काय आहे? अहो मोक्ष म्हणजे काय नाव सांगा. का आत्मात कुठं निर्माण करायचं आहे का कुठं तर तुम्हाला निवरल्या कुठल्या तरी एका स्थानावर नेऊन बसवायचं आहे का काळ्याचं गोरं होतं आहे का काय शिंगफुडीत काय होतं आहे नाव काय होईत नाही एवढंच कळतं आहे. काय वस्तूच आहे ना स्वयंसिद्ध वस्तू आहे महाराज. मोक्ष म्हणजे काय परमार्थात काय कळतं काय मिळत नाही काय मिळवायचं नाही हे कळतं. मिळवायला वस्तू स्वयंसिद्ध आहे आणि घालवायला तिथं अज्ञानाचं नाही महाराज. दोन्हीबद्दल आपला प्रयत्न आहे ना दुःख निवृत्त करण्यासाठी आणि सुख प्राप्तीसाठी. सुख आपलं स्वरूप आहे आणि तिथं दुःखाचा अत्यंत अभाव आहे. आणि म्हणून त्यांचं जे पुढं जाणारं जे शरीर आहे ना सूक्ष्म शरीर त्याचा पूर्ण बाद झालेला असतो महाराज. म्हणून हा देह पडला की त्यातनं मुक्त होतं. तसंच आपलं बी आहे महाराज. ते तुम्हाला तसंच करतात महाराज. आपल्याला ते काय करतात तसंच करतात महाराज. म्हणून सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून ह्या अभ्यास करणं आपलं कर्तव्य आहे महाराज. आज अभ्यासाला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे महाराज स्वतःच्या जीवनासाठी महाराज. आणि कारण देह तर बोध होता क्षणी श्री गुरूंच्या कृपेने अत्यंत अभावरूप होत असतो. कारण शरीर महाराज बोध होता क्षणीच महाराज. प्रकाश आल्यानंतर किती दिवसांनी अंधकार जातोय हो. हाय 6 महिन्याचा अनेक कल्पांचा अंधकार आहे एका गुहेत आहे महाराज. तिथं प्रकाशाची ज्योत नेली तर किती दिवसांनी किती कालानं तो अंधकार जातो. तसं अज्ञान आहे आपल्याला वाटतं महाराज. पण एक क्षण देखील युगपत म्हटले महाराज. आता इथं प्रकाश आला आणि कालांतरानं काय थोडा वेळानं तासात 2 तासानं असं नाही महाराज. कारण का अंधकार जात नाही. अंधकार प्रकाश रूप होतो. जातो म्हटलं तरी त्याला त्याची सिद्धी होती महाराज. त्याचा बंद नाही महाराज. मोक्षरूपच होतो महाराज. अज्ञान हे ज्ञान स्वरूपच होतं कारण का त्याचा अभावच आहे महाराज. कुठं त्याला सत्ता आहे महाराज. नुसतं तोच आहे महाराज. त्याला सत्ताच नाही महाराज. आणि त्या काला देखील सत्ता कोणाची आहे हे बघ वा. सर्प वाटला तेव्हा काय हाय सर्प वाटला तेव्हा तरी काय आहे अहो रज्जूच आहे महाराज. मग अगोदर काय होतं आणि नंतर काय झालं का आहे तेच आहे. अहो होण्या न होण्या अतीत आहे तेच आहे महाराज. फक्त आहे तसं कळलं नाही तेवढं कळलं की काम भागेल महाराज. याला सामान्य ज्ञान विशेष रूपाचं आणि सामान्याचा प्रवास दोन्हीकडे आहे महाराज. सामान्याचा प्रवास तिथंही आहे. रज्जू कळाली नाही सर्प वाटला तेव्हा सामान्य आहे का नाही त्याच्यात आहे. त्याची व्याप्ती आहे महाराज दोन्हीकडे. आणि रज्जू आहे रज्जू रूपाने कळली तेव्हा सामान्य आहे का नाही. अहो सामान्य आहे तेच विशेष रूपानं तुम्हाला कळालं. सत्सामान्य आहेच महाराज. फक्त सच्चित आनंद आदोय कळलं नव्हतं म्हणून कुठेतरी आनंदासाठी सुखासाठी आपण पळायला लावलं महाराज. ते कळलं की माझं सुख हेच स्वरूप आहे मला दुसरीकडे जायची काही गरज नाही असं वाटतं महाराज. अज्ञानाचा अभाव तिथं सिद्ध होतो महाराज. ज्ञानाने काय होतं कारण शरीराचा बांध. असा अलौकिक प्रकार श्री गुरूंच्या कारण का दृष्टीमध्ये अलौकिक का घातले महाराज. अलौकिकात तुमचा सगळा व्यवहार होईल महाराज. पण हा व्यवहार होतो तो अलौकिक होतो. कारण का लौकिकातले माता पिता बंधू बहिणी किंवा मायबाप पिंड पाळलेला माया जन्ममरण जाया संत संगी महाराज. ह्या व्यवहार होण्यासाठी सद्गुरूचीच अत्यंतिक गरज आहे महाराज. दुसरं कोणी हा व्यवहार करून कारण का त्यांचा आता अधिकारच नाही महाराज. तीच मरकी आहे तिची जन्म मानणार जाणार आहे त्यांना तळमळ असेल हो. पण तीच जर त्यात असेल तर ती काय करणार आहेत महाराज. ती करू शकत नाहीत महाराज. म्हणून सद्गुरूंचा हा अलौकिक व्यवहार आहे महाराज. कारण का लोक या व्यवहारात हे दुसरं कोण करू शकत नाही.
श्रीगुरूंनी दृष्टी टाकली कुठे आणि केले काय हे लक्षात घेण्यासारखे आहे. बघा त्याने दृष्टी टाकली कुठं आणि केलं काय हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं, त्याचं चिंतन करण्यासारखं आहे महाराज. व्यवहार होतो स्थूलाच्या ठिकाणी आणि कारण शरीराचा अत्यंत अभाव होतो आणि मधलं जी कायमचं आहे महाराज त्याचा कशानेही बाद न होत नाही. बाकीचं काही करा तुम्ही, समाधी घेतली तरी त्याचा लिंग शरीराचा बाद झाला लय झाला. योग्यानं समाधीपत्र गेला पुरुष तो आत्मानंद भोगत होता, कारण शरीराचा बाद झाला नाही, अभाव झाला नाही तर लय झाला महाराज. पण सद्गुरू मात्र त्याचा अत्यंत अभाव सिद्ध करतात. म्हणून आपली कारणासह कार्याची निवृत्ती, त्यांची कारणासह नाही लयरूप निवृत्ती योग्याची आहे. आणि श्रीगुरू काय करतात, कारणासह कारण म्हणजे स्वरूपाचं अज्ञान त्याची निवृत्ती होते महाराज. हे महत्त्वाचं आहे महाराज. म्हणून अलौकिक आहे महाराज. म्हणून योग्याला देखील सांगावं लागलं महाराज, ऐकावं लागलं. सांगणार तरी कवा ऐकलं तर मग काय सांगणारा स्वतंत्र नाही दादा. ऐकणं मात्र स्वतंत्र आहे म्हणाला काय नाही. मला सांगा जाता येईल काय म्हणायचं आहे नाव सांगा. हां म्हणून आज महाराज साधक अवस्था दुर्मिळ आहे. सगळं आपल्याला मिळवता येते महाराज, पण साधक अवस्था मिळवणार दुर्मिळ आहे. कोण याच्या पाठीमागं लागणं झालं महाराज. पण घात येतच आहे महाराज. आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल, परमार्थ लोकांसाठी करायचा नाही, करता येत नाही महाराज, करताच येत नाही महाराज. तुम्हाला जरी दया असू दे तरी ते ज्याचं त्यानं, कारण का ते ससुमित आहे महाराज. धारण करणारं आपण आहोत महाराज. सोडायचं कोणी, आपण सोडायचं आहे महाराज. आपल्याला आपण बांधवीला गळा आणि निराळा असूच ना, रागून सोडायची मुटका दुसऱ्यानं कोणी. नळी आवडून धरली आहे रागून, तेवढ्यासाठीच ती दिली आहे तिने. आणि ती सोडून गेला असता तर उडून जायला काय अडचण होती महाराज. सोडला त्याच क्षणीच तो कामं झाला असता. पण मला कोणीतरी बांधले असं त्याला वाटायला महाराज. तसं आम्हाला देखील वाटले बायका पोरांनी बांधले नाही, यासनी सोडून कसं चाललं. आता तिने बांधले का तुम्ही बांधून घेतले. माझी ही म्हटले त्यांनी आपणच म्हणून त्यांना बांधून घेतले ना. मग आता तो व्यवहार टाकायचा नाही, फक्त व्यवहारातलं तादात्म्य काढून टाकायचं. व्यवहार तरी करायचा, कारण का ती जबाबदारी घेऊन प्रारब्ध घेऊन आलो आहे आपण महाराज. पण त्याच्यातलं तादात्म्य रहित व्यवहार होईला एवढी जबाबदारी आपण घ्यायची आणि ही दृष्टी कायम ठेवायची महाराज. आणि एवढे शिष्याकडून त्यांना यश मिळाले तरी पण ते मला यश मिळाले असा अभिमान घेत नाहीत. हे श्रीगुरूंचे एवढं त्यांना यश मिळालेलं असतं, कारण का विश्वात एकाचा जरी उद्धार झाला तर पुष्कळ झालं म्हणतात. एकाचा जरी उद्धार, कारण का एकच ते अनेक जन्माचं घेऊन आलेलं असतं. एक म्हणजे अधिकार, त्यात चार जरी असली तरी त्या एकाचा अधिकारात येतात. लक्षात ठेवायचं. हां तो अधिकार संपन्न होणं. आणि एवढं जरी यश मिळालं तरी आमच्यामुळं ते झालं, आमच्यामुळं. आता तुझ्यामुळे झालेलं असतं तर जग मुक्त केलं असतं महाराज. तुझ्यामुळे झालेलं नाही, त्याचा अधिकार त्याला तो मुक्त करतो. फक्त तू निमित्त कारण आहेस महाराज. फक्त आपण काय आहे तर निमित्त आहे. एवढं जरी यश मिळालेलं असलं, कारण का सांगणार देखील त्यांच्यासारखं कोण आहे, त्यांच्याशिवाय कोण आहे महाराज. एवढा अभ्यास करून आत्मसाक्षात्कार घेऊन दयेपोटी सांगणारे सद्गुरू. एवढं जरी झालं तरी आमच्यामुळं झालं, आम्ही केलं, हा तिथं फुंज उत्पन्न होत नाही. हाच फुंज महाराज घाताला पात्र आहे. करत राहावं महाराज, जीवापाड करावं. त्या साधकासाठी प्राण म्हणजे हे शरीर पडलं तरी सोडू नये. साधकासाठी हां काय लक्षात ठेवायचं. त्याला जिथनं असेल तिथनं बाबा हे असं नाही असं आहे, असं नाही असं आहे म्हणून सहज बोलणे येतो. करुणी सायास प्रयत्नानं त्याला तिथं शिकवून करून येतात महाराज. आणि एवढं करून महाराज कोण आई वडील करणार आहे तो. ईश्वर तरी हे करतो का महाराज, करत नाही महाराज. म्हणून ईश्वराचं खातं वेगळं आहे आणि संतांचं खातं वेगळं आहे महाराज. संत हे वेगळेच आहेत महाराज. ईश्वर तुमचं जसं आहे तसं त्याला भोगवूनच घेतो महाराज, पण संत तसे नाही महाराज.
त्याच्यावर दया करून परत करू नको म्हणतात. त्या कर्ण महाराज अडचणीत आला त्यावेळी थांब म्हणतो ती महाराज. ईश्वर काय म्हटला, उडीव म्हणला. आता ते अडचणीत गावले ना, आता असेल उडीव. आता तुला कुठं धर्म आठवायला लागला, आता तू नीती सांगायला लागलास. ज्यावेळी भरसभेत त्याची विटंबना होत होती त्यावेळी तुमचा धर्म कुठं गेलता. म्हणजे धर्माचं संरक्षण करणं हे ईश्वराचं कार्य आहे महाराज. पण त्याच्या पलीकडे संत जातात महाराज. एकनाथ महाराजांच्या घरात चोर शिरलेत महाराज. चोरी करीत करीत आलेत महाराज. देवघरात बसलेले होते एकनाथ महाराज. त्यांच्याकडे दृष्टी गेलेली एक आंधळी झालीत महाराज. आंधळी झाली, तडकली की एकमेकाला कालवा झाला महाराज. कालवा झाल्यावर घरातली उठली महाराज. हरिपंडित उठला आणि ठेंगडच घेतले महाराज. आणि याने आता चुपून काढायचं म्हणले. एकनाथ महाराज म्हणले थांब जरासं. कारण मी सांगतो तुला थांब म्हटले. नाही नाही म्हणले, यांना ठोकायलाच लागतंय म्हणले. ठोकल्याशिवाय आणि जरा थांब ना म्हणले. हे बघ म्हणले त्याने आतापर्यंत मार खाला असेल का नाही, मार खालाय, चोऱ्या केल्यात, अटक झालीत, शिक्षा भोगली, तरी तो आपला स्वभाव सोडित नाहीत. तर आम्ही दया स्वभाव का सोडावा सांग म्हणून. संतांची शिकवण म्हणून ते अलौकिक आहेत महाराज. त्याने महाराज पाया पडले. आता इथनं पुढे आम्ही हे करणार आणि ठोकून लावून दिली असती तर आणि केलं असतं महाराज. म्हणजे कशी शिकवण संतांची आहे बघा महाराज. हे ईश्वर करू शकत नाही, कारण का ते करता येत नाही, त्याला करून चालत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण का धर्माचं पालन आणि दुष्टांचा संहार करणे हे त्याचं कर्तव्य, ते खातं त्याच्याकडे आहे. पण यांना धर्म अधर्म अतीत करायचं आहे महाराज. संतांना ते करू शकतात महाराज. म्हणून त्यांचं कार्य अलौकिक आहे महाराज. आता श्री गुरूंचे गुरुत्व स्वतः सिद्ध कसे आहे. कारण का त्यांना महाराज तुम्ही असला तर गुरुत्व आहे, नसला तर गुरुत्व नाही असं काय नाही महाराज. फक्त व्यवहार तेवढा होतो महाराज. नाहीतर सातत्यानं होतं तसंच आहे. कारण का सामान्य सत्स्वरूप हे जसं आहे तसं आहे महाराज. त्याला कसलाही धक्का कधीही लागत नाही. का महाराज, तर व्यवहार होतो तो प्रातिभाषिक सत्तेत किंवा व्यावहारिक सत्तेत व्यवहार होतो महाराज. आणि ते कुठं आहेत, पारमार्थिक सत्तेत आहेत महाराज. आणि सत्ता भिन्न असल्यामुळं इथला परिणाम तिथं होऊ शकत नाही. हेही आपल्या कायम लक्षात असावं महाराज. मृगजलानं भूमी ओली होऊ शकत नाही. का महाराज, मृगजल हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे आणि भूमी तुमची व्यावहारिक सत्तेत आहे महाराज. आणि समसत्तेत व्यवहार साधक बाधक होतो महाराज. म्हणून किती जरी व्यवहार झाला, किती जरी काय झालं तरी सत्सामान्य स्वरूपानं जसे आहे तुम्ही व्यवहार केला तरी आहेतच आणि नाही केला तरी आहेतच महाराज. व्यवहारासाठी तुम्हाला व्यवहार सत्तेवर यावं लागतं महाराज. पण व्यवहार करत असताना देखील त्यांची जी पारमार्थिक सत्ता जी आहे तिला धक्का लागलेला नसतो महाराज. म्हणून किती जरी हा व्यवहार झाला तरी त्यांच्या गुरुत्वाला धक्का लागत नाही महाराज. ते स्वरूपानं जसं आहेत तशीच असतात महाराज. कारण का ती सत्ताच अशी आहे महाराज. कशाचाही तिथं संपर्क नाही, संबंध लागणं शक्यच नाही महाराज. लघुत्वाचे मुद्दले बैसला गुरुत्वाचे निशेले नासुनी नाथिले सदैव जो. अर्थ, शिष्याच्या लघुत्वाच्या मुद्दलावर श्री गुरु गुरुत्वाचे पदावर बसलेले असतात. पण अज्ञान सापेक्ष असलेल्या खोट्या लघुत्व आणि गुरुत्वाचा बाध झाल्यावर देखील श्री गुरु उपजत गुरुत्वामुळे भाग्यवानच आहे. आलं काय लक्षात. त्यांचे लघुत्वाच्यामुळे त्यांना मोठेपणा आलेला असतो. म्हणजे शिष्यानं संकुचितपणा घेतलेला असतो. आपण व्यापक आहोत महाराज. पण या शरीराचं आपण धारण केल्यामुळं, मी आहे म्हटल्यामुळं आपण लघुत्व म्हणजे परिच्छिन्न झालो महाराज. हां, संकुचिनी का झाला अशी लहान घेऊ पोषण ब्रह्मांडाची म्हटले. का कल्पना करून संकुचित झाला मी शरीरा एवढा म्हटला आहे. कारण का तू व्यापकच आहेस महाराज. स्वरूपानं कसं आहे, घे उपोषण ब्रह्मांडाचे. तू नित्य आहे तेवढा मन महाराज. ब्रह्मांडामध्ये तू व्यापकच आहेस महाराज. आता त्या लघुत्वामुळं त्यांना देखील उपाधीला यावं लागतं महाराज.
जरी उपाधीला आले तर त्यांच्या स्वरूपाला धक्का लागत नाही महाराज. व्यवहार करण्यासाठी त्यांना यावं लागतं महाराज. याचं लघुत्व घालवण्यासाठी ते प्रयत्न करतात, स्वरूपाची ओळख करून देतात महाराज. तसं म्हणजे आपण व्यापकच आहोत महाराज. सतही स्वरूप आपलं आहे म्हणून देशकाल वस्तू भेद महाराज. तिथं ते भेद नाही महाराज. आत्मा निर्वाळा विश्वाकार महाराज. आणि तिथं पुढं काय घातले बघा, न झाला हे महत्त्वाचं आहे महाराज. झालाच नाही, होणं शक्य नाही महाराज. कारण का निखळ वस्तू तशी आहे होती, निखळ वस्तू आहे. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शिष्याच्या लघुत्वाच्या मुद्दलावर म्हणजे भांडवलावर जे गुरुत्वाच्या श्रेष्ठ पदावर बसले आहेत. बघा, शिष्याच्या सापेक्ष असं म्हणे महाराज. लघुत्व म्हणजे तो मी जीव आहे असं वाटायला म्हणणार, आणि त्याच्यामुळे त्यांना गुरुत्व हे प्राप्त झालेलं असतं महाराज त्या भांडवलावर. असं जरी झालेलं असलं तरी मूळ स्वरूपाला धक्का लागेल नाही. ते सापेक्ष असणारे लटकेच गुरुत्व नासूनी म्हणजे नाहीसे करून देखील शिष्य निरपेक्ष कायमचे श्रीगुरु आपल्या स्वरूपाने असतात. बघा, त्यांना सदैव म्हणजे भाग्यवंत म्हणावे. सद्गुरूंच्या शिष्याच्या संबंधानं त्यांना जरी गुरुत्व आलेलं असलं तरी महाराज, त्यांचा शिष्यपणा निघून गेला की याचा गुरुपणा निघून जातो. कारण का तेवढं धारण केलेला असतो. आता धारण केला तवा देखील ते मी गुरु आहे असं म्हणत नाहीत महाराज. आणि हे दोन्ही जरी गेले तरी ते गुरुपणानं जसं आहे तसंच असतात. त्याला खरं भाग्य असं म्हणजे उसणं आणलेला गुरु असू नये महाराज. कोणीतरी दिलेला उसणा गुरुपणा असो नाही महाराज. गुरु म्हणजे आपण त्या स्वरूपानं स्थितीने कायमचा असावं महाराज, हे लक्षात ठेवायचं. कारण का स्वरूप स्थिती ही सर्वांची कायमच आहे महाराज. आता त्यांनी ती निवृत्ती केलेली असते, गुरुत्वानं स्वयंसिद्ध असतात. पण शिष्याच्या सामान्याने गुरु म्हणणेपणा त्यांना आलेला असतो. शिष्याचा शिष्यपणा निघून गेला की गुरु म्हणणेपणा जातो. पण स्वरूपानं जसेच्या तसे ते असतात महाराज. मग परमार्थात उसणं काय आणीत बसू नये महाराज. उसणं असलेलं आणलेलं टिकत नाही. म्हणजे साधना देखील आपली स्वयंसिद्ध असावी महाराज. तीच साधना सिद्धांच्या ठिकाणी, सिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन पोहोचवतो महाराज. आणि ते काय आहेच महाराज. पण लटका आव मुक्तीचा देखील आणू नये. नाही झालं तर मला अजून झालेलं नाही असं कळावं महाराज, प्रयत्न करत. आणि ते कळायला अजून मी अपुरा आहे तर पुढं प्रयत्न करेल, नाही तर प्रयत्न देखील करणार नाही. कारण का परमार्थात तर तुम्हाला मला प्रयत्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. इथं त्यांना शिष्याच्या संबंधानं जरी गुरुपणा आलेला असला तर तो लटका असतो महाराज. शिष्यमुक्त झाला, तो गुरुपणा त्यांचा निघून गेला. पण मूळचं जे त्यांचं स्वरूप जे आहे ते जसंच्या तसं अव्यवहारी असतं महाराज. सापेक्षित भाव त्यांना आलेला असतो, तोही निघून गेलेला असतो. पण त्याबद्दल त्यांचा तो गुरुपणा जात नाही महाराज. पण आमचा असं होत नाही. आता महाराज बिघाडला म्हणतात, महाराज पण निघून जातं महाराज. आता कोण आता विचारत नाही, आणलेलं असतं महाराज. पण असं मात्र नाही, त्याने त्या शिष्याना नाही जरी त्याला परत विचार अशी असतात महाराज. पण त्यांना काय त्याच्याबद्दल वाटत नाही. कारण का अगोदर त्यांनी हेतू धरून केलेलं नसतं महाराज. निर्हेतुपणानं त्यांचं कार्य असतं का नाही, नाव सांगा. आणि हेतू जर धरून करत असेल तर त्याला अपेक्षा भंगाचं दुःख होणारच. हा, अपेक्षा भंगाचं दुःख होणारच. काय झालं आहे महाराज, होतच नाही. कारण का दुःख सुखाच्या हातीत घे. त्यावेळी अपेक्षा धरून केलं असतं, त्यावेळी ज्यावेळी सुख होईल तुम्हाला तर दुःखाला कारणीभूत होतो महाराज. तुम्हाला सुख झालं ना, व्यवहार होऊन दे, व्यवहार लोक करणार महाराज. पण तिथं तुमच्या अंतःकरणाचा भाव काय असतो याच्यावर सुखदुःखाचा परिणाम होतो बघा. त्यावेळी जर तुम्हाला वाटत असेल माझं काहीतरी आहे, त्यावेळी मग त्याने विचार नाही तर तुम्हाला दुःख होणार महाराज. त्यावेळी देखील तुम्ही स्थित राहिला तर तुम्हाला केलेल्या व्यवहार आनंदही होणार नाही, आणि नाही व्यवहार केला तरी दुःख होणार. कारण का सुखदुःख अत्यंतच महाराज आपलं सुखच हे स्वरूप आहे महाराज. म्हणून तिथं सापेक्षित भाव जरी गेलेला असला तरी त्यांचं मुद्दल जी सद्गुरूपण आहे त्याला धक्का लागत नाही. म्हणजे त्यांच्या चित्ताला त्याच्याबद्दल काय होत नाही महाराज, हे लक्षात ठेवा. जगात गुरु आणि श्रीगुरु असे दोन असतात. आता बघा, त्यामध्ये जगात गुरु आणि श्रीगुरु असे दोन प्रकार आहेत महाराज. गुरु पुष्कळ आहेत महाराज तसे संसारातले देणारे, आणि तिकडे जास्त महाराज लोंडाच्या लोंडा आहे महाराज.
नाही कल मला अनुभवच आलता बाबा म्हणजे काय मनातलं सांगणारे गुरु आहेत मला, पण मन बाधित करणारे गुरु नाहीत मला, त्याला सद्गुरू म्हणायचं मला. त्या काय साधना आहेत महाराज, म्हणून कवडी माणसं असतात महाराज, ते त्यांची साधना झाली का नाही, तुम्ही समोर आला की आता तुम्ही अमकं करून आलाय, उद्या तुमचं अमकं होणार असं सांगतात. कळेल भूत भविष्य वर्तमान पण साधूंचे महिमान न कळे जाणवते. काय संतांनी सांगायचं राखलेलं नाही, पण जिथं महाराज ते भूत भविष्य कळते त्याच्या पाठीमागे जास्त आहेत महाराज. नंतर भूत भविष्याच्या अतीत करणारी माणसं फार थोडे लक्षात ठेवा. म्हणून गुरु कोण आणि सद्गुरू कोण हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. लवकरात लवकर परिणाम होतो, काहीतरी मिळतं आहे महाराज. मी कल्पना केली आणि तसंच झालं, माझ्या मनात होतं ते त्यांनी सांगितलं, ते बी त्यातले आणि ते बी अरे वर्तमानातले सांगितलं त्याला. भूत भविष्य वर्तमान त्याच्या अतीत आहेत ते महाराज, ते सांगणारे सद्गुरू आहेत महाराज. काल अतीत आहेत ना, कसं आहे मायाचं नाव सांगा, तिथं कालाचा काल नाहीच महाराज, तिथं सदैव आहे ना ते. गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे महाराज. सद्गुरू भेटणं आपल्याला महान भाग्यवान होतं लक्षात ठेवा. कोणतरी आपल्या पाठीमागे एक शक्ती कार्य करते एवढं तरी आपण ठरवूया महाराज. आणि तेवढा जरी धागा धरून तुम्हाला ज्ञानोबा राय तुम्हाला जागे करतील महाराज. त्यात तुकोबाराय, तुकाराम महाराज, सद्गुरू, जगद्गुरू, ज्ञानोबा माऊली महाराज, हे संत मात्र त्यांचाच आभारच आहे महाराज. आणि ते चेतन रूपानं आजही महाराज तुमचं आमचं कार्य करतात महाराज. कारण का त्यांच्या सत्तेशिवाय हे कार्य होऊ शकत नाही महाराज. सद्गुरू वेगळे आणि गुरु वेगळे हे कळलं तर महाराज आज आपण कुठल्या मार्गानं जावावं, कुठल्या मार्गानं जाऊ नये हे कळतं महाराज. काय तिला ती येडा येत नाही यात म्हणतील म्हणतात की अशाला येडच करतात महाराज. आणि येडच म्हणावं जगांना आपल्याला. काय शहाणपण तुम्हाला नसलेलं देऊन त्याचा काय उपयोग आहे महाराज. लोकांनी दिलेलं शहाणपण ते खरं असतं काय महाराज. कुणाला देत नाही शहाणपण. काय त्याच्यासारखा माणूस नाही महाराज. बाटलीची बाटली एकदम पिते म्हणते. आता ना काय करायचं, कुणाला शहाणपण म्हणून कुणाला चतुर म्हणते, कुणाला श्रेष्ठ म्हणतील. तो आणि तिकडे त्याचं वाकडं होत नाही म्हणजे असलं आहे ते. आता काय कशाला श्रेष्ठ मानतील. जाता जाता म्हणून फसवतोय बघा तो. एवढा चतुर आहे. आता त्याला चतुर म्हणायचं काय नाव सांगा बघू. आता तो चतुरातच सुरू म्हणे म्हटलंय, सगळ्या चतुरातला चतुर आहे. ती चतुरपण कुठलं आहे बघा आणि तुमचं चतुरपण कुठलं आहे बघा. माणसं कशालाही महाराज महत्त्व देतील महाराज. लोकांच्या नाही लोक त्यांचा ओक धरून. गुरु कोणाला म्हणावं, सद्गुरू कुणाला म्हणावं हे जर आपल्याला परीक्षा नसेल तर आपण वाहत जातो महाराज. परवा महाराज म्हटले बघा, तुम्ही कुठेतरी एकही ठिकाणी श्रद्धा ठेवून व्यवहार करा. अतिशय महत्त्वाचे. थोड्या ह्याच्यात बोललेत महाराज, पण सगळा भर दिला त्याने ज्ञानाला दिला बघा. आणि चकारात्मक सांगितलं ज्ञानानंच. आणि बंदच आहे ज्ञान करत आहे तर ज्ञानाशिवाय तुम्हाला सगळी प्रक्रिया ती ज्ञानासाठी. ददाने या 4थ्या अध्यायाला सुरुवात केली आहे बघा. तिथं दानाचे प्रकार घडले आणि मग तिथं 34व्या श्लोकापत्र येऊन खरं ज्ञान कोणतं आहे, दान कोणतं आहे तर ज्ञानदान आहे. आणि म्हणून परिप्रश्नेने शेवया उपदेक्षांती ते ज्ञानम ज्ञानीना तत्वदर्शिना त्या श्लोकाला तिथं भरलेलं आहे बघा. ते चिंतनी सगळी दान आहेत महाराज. भूमिदान दिलं तरी महाराज आणि जर असं असतं तर बरंच संडास बसत नाही म्हणता येईल काय. म्हणजे अजून जर असती तरी धनदान दिलं तरी महाराज कुठंतरी अपूर्व वाटतंय महाराज. अन्नदान दिलं तरी काय कुठल्या क्षेत्रात जावं कुठेही काय महाराज. ती जी दानात आहे ते पुण्य वाढतं पण ते पुण्य खर्ची पडतं महाराज. आणि हे जे दान आहे ज्ञानदान जे आहे महाराज ते पुण्य पापा आतीत करतो महाराज. गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरू कोणाला म्हणायचं हे याचं अत्यंतिक आपण जाणून घेऊया महाराज. आणि त्या मार्गाने चलत राहूया. हळूहळू चलत राहिलो तर एक दिवस आपल्याला त्या स्थानावर जाता येईल महाराज. स्थान काय कुठं गेलेलं नाही, सदाचंच आहे महाराज. ते काय कुठून मिळवून आणायचं नाही. फक्त आपली तयारी करून तो भाव घेऊन तिथं जाणं आपल्याला गरजेचं आहे.
आता जायचं म्हणणं देखील अपुरं पडतंय महाराज. कुठं जायचं आणि कुठं यायचं महाराज. तो आणि कुठंतरी दुसरीकडे असलं असं वाटतंय महाराज. पण शास्त्रसंबंधानं तसा विचार करत राहणं ही वाटचाल म्हणायची. तसा विचार हळूहळू जिथं बसलं तिथं हा विचार करणं गरजेचं आहे महाराज. 2. सत्वस्तूचा ज्यांना परिचय आहे त्यांना श्रीगुरु असे म्हणावे. बघा या सत्वस्तूचा ज्यांना परिचय एक सांगितलं. हा एक सांगायला एक सांगायचं राहिलं. प्रापंचिक पदार्थांचा ज्यांना परिचय आहे त्यांना गुरु असे म्हणावे. बघा प्रापंचिक ज्यांना वस्तूचा ज्यांना परिचय आहे त्याने गुरु म्हणावं. प्रापंचातलं काय तर तुम्हाला सांगतात असं होईल तसं होईल अमकं होईल तमकं होईल अमकं करा तमकं करा सांगणारे गुरु आहेत ना. आता ते आलंय म्हणून बोलू का नाव घेत नाही तर पण सांगायला काय नाव घेऊ नको. हरकत नाही. हां नाव नको. होय कशाला राहिना काय सांगायचं. का चला प्रापंचिक ज्यांना काय माहिती आहे महाराज त्यातलं सांगतात सोडवून देतात तुमचं असं असं झालं आहे तसं तसं झालं आहे काहीतरी केलं आहे असंही म्हणणारे आहेत. ते आम्ही काढून देता असंही म्हणणारे आहेत महाराज. त्यांनाही गुरु मानणारे आहेत महाराज. आणि ते सांगितलं तुमच्यात असं बावलं बांधलं आहे ते अमकं आहे तमकं आहे अमुक ठिकाणी ते त्रास देते तुम्हाला. आणि ते बावलं होतं यांच्याच खिशात पिशवीत होतं महाराज. ते माणूस घेऊन चालला त्याला लघवीला बसायचं होतं त्यावेळी त्या पिशवी त्याच्या हातात दिल्याने लघवीला बसली. त्याने पिशवीत काय बघितलं आणि ते बावलं काढून आपल्या खिशात घातलं आणि चाललेत पुढे. आणि मग ती ज्याने बावलं काढायचं होतं ना ते पिशवी काकत घेतली आणि वर गेले आणि बघायला गेले तिथं ते बांधायचं होतं त्यांना आणि हे बावलं मिळाले म्हणायचं होतं मला. ते बावलं खिशात याच्या होतं कुणाच्या घरमालकाच्या. आता तिथं गेले आणि ते हुडकायला लागले तिकडं तिकडं बघा म्हणून. त्यांनी सांगितलं महाराज माझ्या खिशात आहे ते या खाली. यानं तुम्हाला आमच्या घरात वाद लावणार होता असा मारामारी झाली असती म्हणजे हे बंद करा महाराज. हेही गुरु आहेत ना हेही गुरु आहेत महाराज लक्षात ठेवा. पण यानं गुरुचीही अधोगती आहे आणि साधकाचीही अधोगती आहे महाराज. प्रापंचिक देणारे महाराज काही गुरु आहेत महाराज. पण त्याला गुरु म्हणा सद्गुरू म्हणू नका. सद्वस्तूच्या अज्ञानामुळे आपण जन्ममरणाच्या फेरत सापडलो आहे महाराज. आणि सद्वस्तूची ओळख करून देणारे त्यांना काय म्हणायचं सद्गुरू म्हटले. म्हणून सत हे सत्शिष्य सत्शास्त्र सद्गुरू आणि सद्वस्तू असा जर व्यवहार होत असेल तर त्याला सद्गुरू म्हणावं त्याला सत्शिष्य म्हणावं. ते दावीत असेल त्याला सत्शास्त्र म्हणावं आणि ती वस्तू आहे तिला सत्वस्तू म्हणावी. आणि असा जिथं व्यवहार होतो त्याला सद्गुरू म्हणावं. नाहीतर प्रापंचिक देणारे पुष्कळ गुरु आहेत महाराज. दिले तरी त्याचा नाश होणार आहे महाराज. जरी आज त्यांनी मिळवून दिलं तुम्ही अमकं अमकं करा तुम्हाला अमकं मिळेल होय केलं आणि ते तुम्हाला मिळाले. ते नाशिवंत का शाश्वत नाशिवंत आहे महाराज. मग पुण्याचं देखील त्याने काल चांगलं हे सांगितले महाराज. कशाला पुण्य म्हणायचं तुम्ही कशालाही पुण्य म्हणता महाराज. पण ज्याचा नाश होतो पापात्मकी पुण्य स्वर्गात जायचे. स्वर्गाला जरी गेला तरी त्याचं काय होतं नाश होतो ना. त्याला पुण्य कसं म्हणायचं महाराज. पुण्य त्याला आडनाव आहे महाराज. माते जेणे पावे ते शुद्ध पुण्य महाराज. माझी ज्यानं प्राप्ती होती त्याला शुद्ध पुण्य म्हटले महाराज. तसं सद्वस्तूची ज्यांच्याकडं प्राप्ती होती की ज्या सिद्ध करतात महाराज किंवा त्याची जाणीव करून देतात त्याला सद्गुरू म्हणा महाराज. बाकीचे प्रपंच किती जरी दिले तरी नाच पावणार आहे महाराज. आणि ती उलटी भोगून मनुष्य तिथं काय होतं माणसानं अडीकडे त्याने का सोडवलं त्यानं तुम्हाला संसारातलं मिथ्यात्व सांगावं का संसाराचं सत्यत्व बळकट करावं महाराज. काय सद्गुरूंचं लक्षण आहे महाराज. म्हणायचं काय धनदारा पुत्र सर्व मिथ्या जाणून म्हणतोय आपण महाराज. पण मिथ्यात्व आपलं सिद्ध होत नाही. आणि मिथ्यात्वाचा निषेध करून देणं हे संतांचं कारण का त्यांचे दोष जाऊन देतात ना. ह्या सगळ्या प्रक्रिया त्यांच्याकडे येतात महाराज. नुसतं सांगून चालत नाही महाराज. एवढं शिष्याच्या डोक्यात नसतं महाराज. भोगी झालेलं असतं संस्कार झालेले असतात बळकट संस्कार झालेले असतात महाराज.
म्हणून काय दृष्टांतानं काय त्यांना सिद्धांत पटवून प्रक्रिया ग्रंथ तेवढ्यासाठी आहेत महाराज. मग षडलिंगपूर्वक तुमचं श्रवण व्हायला पाहिजे. 6 लिंग आपली तयार पाहिजेत महाराज. षडलिंगपूर्वक श्रवण झालं तर त्याला श्रवण म्हणायचं, नाही तर श्रवण देखील सिद्ध होत नाही महाराज. त्याच्या पुढं मनन व्हायला पाहिजे महाराज. आणि मग निधिध्यासनात आपण प्रवृत्त होतो महाराज. निधिध्यासन कायम लागणं अत्यंतिक. हे 2 तुमची झाली ना, निधिध्यासनाला तुम्हाला बसल्या बसल्या कुठेही निधिध्यासन लावता येते. या शरीराचा भाव सोडायचा आणि आत्माकार वृत्ती करायची. हे करून देणारे, सत्वस्तूची प्राप्ती करून देणारे, त्याची जाणीव करून देणारे, त्याची ओळख करून देणारे, नाही चित्रपत्र तुम्हाला नेणारे, त्यांना सद्गुरू म्हणा. बाकीचे प्रापंचिक देणारे त्यांना गुरु म्हणा. आणि त्यांच्या नादाला विशेष लागू नका. कारण का फसवणूक आहे महाराज. कारण का एकदा या जन्माची फसवणूक झाली ना, परत मनुष्य जन्म मिळेल आणि ही वाट्याला आपल्या येईलच असं आपल्या हातात नाही. आणि प्रत्येक क्षण आपला वाया जायला आला महाराज. तुमची आमची बाजीदादा वाट पाहत नाही हो. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा कुणाचा घोर व्हा म्हटलंय. मग त्यातनं त्यांचं कार्य करावं, त्यांच्यासाठी काय लागेल ते आणून द्या. काय त्याच्यावर काय अडचण नाही. त्यांनाही कुठंतरी दारोदारी फिरवू नका महाराज. कुठंतरी त्यांचं हे होईल महाराज. जबाबदारी म्हणून त्यांचं कार्य करा. पण तुम्ही स्वतःचं काय आज पाहिजे महाराज. स्वहिताचा घोर व्हा म्हटलंय. घोर व्हा म्हणजे पाठ चुकला तर झोप लागता कामा नाही महाराज. होतंय असं नाही होत. डोळ्यातनं सहज पाणी आलं. मला आज का जायला मिळालं नाही असं मनातनं थेंब यायला पाहिजेत महाराज. त्याला तळमळ म्हणतात महाराज. परमार्थ हा तळमळीचा दादा आहे. लक्षात ठेवा. तुम्ही अजून मी पाया पडून सांगतो, हा जोडून सांगतो महाराज. कारण का तुम्ही असं असं तर आम्हालाही बोलता येते. तुमच्या निमित्तानं आमचं कार्य झालं तर होईल महाराज. नाहीतर घरात बसून काय नवं आला सगळा इकडनं फिरून येतो म्हणायला लागते. तिथं ज्ञानेश्वरी ठेवायला लागते. वाचा ज्ञानेश्वरी. खरं दूध ठेवलं आहे चुलीवर, तिकडं बघा लक्ष द्या. जर ज्ञानेश्वरीकडे लक्ष द्यायचं का तुझ्या दुधाकडे द्यायचं. गेलं हो तू वय मग असं करून चालतंय वय म्हणायला आणि रिकामी आहे महाराज. वाचा नेमानं ज्ञानेश्वरी घरात बी बसून नित्यनेम असावा महाराज. पण घरात हे कार्य होईलच असं नाही. महाराजाचं होणारच नाही. तुमचं आमचं काय महाराज. कारण का ते कामाला लावतात महाराज. आणि ही जागा तेवढ्यासाठी दिली आहे महाराज. सर्वांचा त्याग करून आपण आलो आहे. इथं एकमेकाचं चिंतन करता येतं, एकमेकाचे भाव संपादन करता येतात, शंका कुशंका निवृत्त करता येतात, प्रश्न उत्तर इथं करता येते महाराज. म्हणजे तुमच्याकडं एखादा घेण्यासारखा देखील आम्हाला हे मिळतो महाराज. म्हणून गुरु शिष्य परंपरा ही अनाधिकाराची तेवढ्यासाठी केली महाराज. पण हा जिथं व्यवहार होतो त्याला सद्गुरू माना. नाहीतर प्रापंचिक जिथं व्यवहार होतो तो संसार आहे महाराज. ते गुरु आहेत महाराज. काय अडचण पडली तर जावा तिकडं. मी नको म्हणत नाही, पण ती अडचण वाटूच नाही महाराज. आलेलं भोग भोगून संपव. जरी तिने ती अडचण निवृत्त केली तर तुम्हाला अडकलं महाराज. कारण का त्याला सत्यत्व दिलं आपण. हां, आणि जेवढं सत्यत्व दिशीला तेवढं अधिक अडकणार. म्हणून प्रपंचाचं जगताचं मिथ्यात्व पटणं कळणं हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. कारण का ती जोपर्यंत पटत नाही, स्थायी होत नाही, तोपर्यंत महाराज शिकडं आपण येऊ शकत नाही, स्थिर होत नाही महाराज. कारण का मिथ्या पटलं की त्याच्या नादाला लागत नाही हो. स्वप्नातल्या पदार्थाच्या पाठीमागे का लागत नाही आपण. तर त्याचा मिथ्यात्व निषेध झालेला आहे महाराज. पण ते खरं स्वप्न नाही दादा. खरं अनादिकालाचं स्वप्न हे जागृती मानायला ते स्वप्न आहे. कारण का ह्याला अविद्या ही निद्रा आहे महाराज. आणि त्या अनादिकालाची महाराज. आणि ती अविद्या निद्रा ही सद्गुरूच्या शिवाय कोण तिथं जागं करू शकत नाही महाराज. आणि त्या निद्रेमुळे आपल्याला सत्वस्तू कळालेले नाही महाराज. कळणं झाली आहे महाराज. नाहीतर आज स्वयंसिद्ध आहे का नाही महाराज. अहो ती वस्तू आपणच आहोत महाराज. पण ती निद्रा त्या निद्रेतनं जागे करणारे सद्गुरू आहेत महाराज. आणि त्या निद्रेतनं एकदा जागा झालं जग मिथ्या म्हणून सांगायची तुम्हाला गरज नाही महाराज. सांगितलेलं वेगळं आणि अनुभवात नाही आलेलं
वेगळं दुसरं सांगण्याला होय म्हणतंय नंदी बैलासारखं इथं आणि तिथं बी जाऊन होय म्हणतंय महाराज. पण ती निद्रायला गेली, स्वरूपाची जाणीव झाली, अनुभव आला की मग मिथ्या म्हणून सांगायची काय गरज? रजूचं ज्ञान झाल्यानंतर स्वरूप मिथ्या म्हणून सांगायची गरज लागते महाराज? नाही महाराज. तसं सत्वस्तूचे एकदा आपल्याला ज्ञान झालं आणि ते करून देणारे त्याला सद्गुरू म्हटले आणि बाकीचं देणारे त्यांना गुरु म्हटले महाराज. त्यांना शिष्य नसले तरी ते श्री गुरुच असतात. जगात 14 विद्या आणि 64 कला आहेत. बघा त्या प्रत्येकाचे गुरु आहेत. 14 विद्या 64 कला आहेत महाराज. प्रत्येकजण देणारे ते प्रत्येकाचे गुरु आहेत महाराज. म्हणून त्या अवधूताने किती गुरु केले? 24 गुरु केले. ते गुरु नाहीत महाराज, ते गुरु केलेत पण सद्गुरू एकच. त्याने सरताना सांगितले एवढे गुरु केले पण ज्याने मला बोध केला तो खरा गुरु. आणि तो बोध होण्यासाठी काय शंका कुशंका होत्या त्या निवृत्त होण्यासाठी किंवा ते हे जाण्यासाठी एवढे गुरु केले. नंतर एवढे गुरु नाहीत, हे गुरु एकच आहे. सद्वस्तूची ओळख करून देणारे ते सद्गुरू आहेत महाराज. मग त्याच्यासाठी काय, तुम्ही आता जावं तात्यांचं हे घर, त्यांना मानायचं गुरु आपण. तात्यांच्या घरात आलो ना आपण, मानायचं त्यांना गुरु. त्यांनी कुठंतरी मला माहिती नाही म्हणतं तर फिरायला लागत असतं महाराज. असं काय काय आपल्या जीवनात जे काय शिव होतं महाराज. एकांतवासाला महत्त्व आहे. कन्यखंड शिकले महाराज. 2 बांगड्या होत्या तरी त्या वाजवायला लागल्या. पडून मिळालं तर खायचं नाही तर चिंतन करीत राहायचं. आज वेळखंड शिकलो म्हटले. म्हणजे साधना करत असताना जे काय आपल्याला करावं लागतं महाराज तिथे त्यांनी संपादन केलं आणि मग त्यांनी तत्वमसी महावाक्य सांगितलेलं. तयारी झाल्यानंतर लागडीचे उद्भूत झाले महाराज. हे 14 विद्या 64 कला देणारे प्रत्येकाचा गुरु आहे महाराज. पण तो सद्गुरू नाही, तो एकच सद्गुरू सत्वस्तूची ओळख करून देणारे, तिथं पत्र नेऊन भेटवणारे त्याला काय म्हटले? सद्गुरू म्हटले महाराज. त्या प्रत्येकाचे गुरु आहेत व त्यांना शिष्यही पुष्कळ असतात. परंतु वस्तू ज्यास ज्ञात आहे त्याचे प्राय कोणी शिष्य नसतात. झालं. आता हिकडे पुष्कळ शिष्य असतात महाराज. पण सत्वस्तूची ज्यांना ज्ञात आहे त्यांना प्राय शिष्य मिळत नाहीत महाराज. कारण का? त्यांच्याकडे काय मिळतं हे अगोदर विचारतात महाराज. आणि इथं सगळ्याचा त्याग आहे आणि आपल्याला त्याग नको आहे, सगळ्याचा स्वीकार पाहिजे आहे महाराज आपल्याला. प्राया नसत्यात म्हणजे अधिकार नसतो एवढंच म्हणूया आपण महाराज. पण अधिकार जर असेल महाराज तर तो हुडकीत जातो महाराज. नाही त्याला हुडकीत सद्गुरू येतील महाराज. मग अधिकाराचं भांडवल आपल्याकडे असावं महाराज. कृपा करा म्हणण्यापेक्षा कृपेला पात्र आपण असणं गरजेचं आहे. मग ईश्वराची असून दे, शास्त्राची असून दे, सद्गुरूची असून दे महाराज. इथं सांगितलं आहे त्यांनी व्यवहार सांगितला आहे. जगातला व्यवहार कसा चालला आहे, अज्ञानांचा व्यवहार कसा चालला आहे. सद्गुरूच्या पाठीमागं जास्त लोक नसतात महाराज आणि गुरूंच्या पाठीमागं. कारण का? अज्ञानच असतं त्यांच्याकडे. अज्ञानाचं ते भांडवल असतं महाराज. ते कार्य करतं महाराज. त्यांना तरी का पण असं तसं म्हणा महाराज. कुणाला असं तसं न म्हणते आपण कुठला मार्ग स्वीकारायचा हे करणे. कारण का लोकांचा पंचनामा करत आपलं आयुष्य निघालं आहे महाराज. आणि आपला पंचनामा तसाच राहतो महाराज. आणि ते भांडवल राहिल्यामुळं पुटकरणं हे निघून गेली की आणि पुढच्या जन्माला जायला लागतं. त्याच्यापेक्षा लोकांचा आपण पंचनामा करण्यापेक्षा लोक तिकडे एवढी निघाल्या तिकडे हे म्हणत बसून तू कुठं राहायचं बघ, तुझं तू कार्य करून घे. आणि त्याच्यासाठी शास्त्राची आज आपल्याला गरज आहे महाराज. आणि शास्त्रसंवाद जिथं होतो महाराज त्याला सद्गुरू म्हणायला काय हरकत नाही. शास्त्र हे प्रमाण मानलेलं आहे महाराज त्यांनी. त्याच्याशिवाय तुमच्या आमच्या ह्याला प्रामाण्य येऊ शकत नाही, निश्चय होऊ शकत नाही महाराज. बरोबर आहे. बोला. परंतु सत्वस्तू ज्या ज्ञात आहेत त्यांचे प्राय कोणी शिष्य नसतात. काय कारण सांगितलं त्यांना महाराज? या गुरूंच्या पाठीमागं पुष्कळ लागलेल्या मात्र सत्वस्तूचं ज्यांना ज्ञान आहे महाराज प्राया त्यांच्या पाठीमागं कोण जात नाही. कारण का? अधिकार अपुरा पडतो एवढंच आपण घ्यायचं. आपल्याला त्या अधिकाराची जाणीव झाली. का लोक जात नाहीत, असं कसं होतं हे आपण विचार करत बसायचं नाही. त्याच्यासाठी अधिकार प्रकरण हे बघा अनुबंध चतुर्थी त्यावेळी शंकराचार्याने घालून ठेवला आहे आणि अध्यासवादाला अत्यंतिक महत्त्व दिले शंकराचार्य. आता तो ब्रह्मजिज्ञासा हे लिहित असताना अध्यास तुम्हाला कळायचं असलं तर सद्गुरूची भेट व्हायला पाहिजे. सद्गुरूची भेट व्हायची असली तर आपल्याकडे अधिकार असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज.
एवढी लोक पाठीमागं का लागतात? आपण त्याचा पंचनामा करत बसायचा नाही महाराज. आपण आपला अधिकार कसा संपन्न होईल हे बघायचं, आणि अधिकार संपन्न झाला तर सद्गुरू तुमच्या पाठीमागं लागतील महाराज, काय अडचण नाही महाराज. कारण का आपल्या नजरेचा तो विषय आहे का दादा? नाही महाराज. कारण बहुतेक सत्वस्तूच्या परिचयाचे श्रीगुरूंचा कोणी उपदेशच घेत नाहीत. बघा, सद्वस्तूचा ज्यांना परिचय झाला आहे महाराज, अशा सद्गुरूचा उपदेश घेत नाहीत. कारण का तिथे सगळा त्याग आहे महाराज, आणि आपल्याला तरी सगळा भोग पाहिजे आहे, स्वीकार पाहिजे आहे महाराज. त्यागाकडे कोण जातोय महाराज? तरी पण हे श्रीगुरु शिष्या वाचून आपल्या स्वरूपानेच निरपेक्ष श्रीगुरु असतात. तरी पण महाराज हे सद्गुरू जे आहे त्यांचं जे गुरुत्व आहे महाराज, शिष्य सापेक्ष असला तरी गुरु आहेतच, पण नसलं तरी महाराज गुरुपणानं ते स्वयंसिद्ध. कारण का वस्तूच आपली तशी आहे, म्हणून आज देखील दादा तुम्ही मुक्त आहे जा हो. फक्त आपला तसा निश्चय होईना झाला आहे. कारण का वस्तूला कधीही कसलाही धक्का लागणं शक्य नाही महाराज, म्हणून ते गुरुत्व जसं आहे तसंच असतं महाराज. असा गुरु आणि श्रीगुरु यातील भेद आहे. हो. अथवा दुसरा प्रकार सांगतो. गुरु जीव दशेतले असतात आणि श्रीगुरु अनावृत अनवच्छिन्न असतात. एक जीवाला बुद्धी अवच्छेदक आहे. आता जीवाला बुद्धी औषधक आहे, म्हणजे बुद्धीतल्या जे चिदाभासाला जीव म्हटले हो, ते मीच म्हणतं ना, बुद्धी तेवढाच आकार धरून करतं. औषधक आहे, औषधवाद मानलेला आहे, इथे लक्षात ठेवायचं. दोन ईश्वराला माया अवच्छेदक आहे. आता ईश्वराला माया ही औषधक आहे. तीन ब्रह्म छिन्न आहे. तिथं काय औषध नाही महाराज, ब्रह्मव्यापक आहे. तसेच श्रीगुरु ही अवच्छेदरहित अनावृत असतात. हो, त्याने आवरत राहिले महाराज, अनावृत असतात, म्हणजे त्याने निवरण केलेलं असतं महाराज. अनावृत पुरुषाला उपाधी असते म्हणून ब्रह्म म्हणता येत नाही. जगत कर्तव्य नसते म्हणून ईश्वर म्हणता येत नाही. हो. आणि अज्ञानाचे आवरण नसते म्हणून जीव म्हणता येत नाही. अशा अनावृत ते सद्गुरू असतात. अनावृत पुरुषाला उपाधी असते म्हणून ब्रह्म म्हणता येत नाही. अनावृत पुरुषाला उपाधी असते म्हणून ब्रह्म म्हणता येत नाही. होय, त्याला ब्रह्म म्हणता येत नाही ना, उपाधी असते ना. अनावृत आहेत पण त्यांना उपाधी नसते. उपाधी असते म्हणून त्यांना ब्रह्म म्हणतात. कारण का ब्रह्म उपाधी रहित आहे. उपाधी रहित. हां, त्यांना ब्रह्म म्हणता येत नाही. बरं, पुढं. आणि जगत कर्तव्य नसते म्हणून ईश्वर म्हणता येत नाही. कारण का जगत कर्तव्य त्यांच्याकडे नसतं हो. जगत कर्तव्य करणारा ईश्वर आहे, म्हणून त्यांना ईश्वर म्हणता येत नाही. आणि अज्ञानाचे आवरण नसते म्हणून जीव म्हणता येत नाही. अज्ञानाचं आवरण नाही म्हणून जीव म्हणता येत नाही. सद्गुरूंचं लक्षण सांगायचं होतं. अशी कोणतीच अवच्छेदके त्यांना कुठलेही त्यांना अवच्छेदक नाही, म्हणून त्यांना अवच्छेदरहित असे म्हणावे. म्हणून त्यांना अवच्छेदरहित असं म्हणावं सद्गुरूंना. अशा श्रीगुरूंचा शिष्य संबंधाने येणारा जो गुरुपणा, तो जरी गेला तरी त्यांचे स्वयंभू गुरुत्व म्हणजे श्रेष्ठत्व काही नष्ट होत नाही. आता शिष्य संबंधानं जरी जोपर्यंत उपदेश करतात तोपर्यंत त्यांना गुरुत्व असतं महाराज. शिष्य संबंधानं आलेलं, आता शिष्य सगळे मुक्त झालेत, आता त्यांचा गुरुचा शिष्याचा व्यवहार जरी थांबला, कारण का ऐकत बसावं तरी कुठं पत्र महाराज. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही म्हटले महाराज. कारण का शिष्याचा शिष्यपणा म्हणजे जीवपणा गेला की आता त्यांचाही गुरुपणा म्हणजे व्यवहार थांबतो. पण मूळचं जे सद्गुरू स्वरूपानं आहेत महाराज, त्याला काय धक्का लागत नाही. कारण का ते मूळचे आलेलेच नसतात तर जायचा काय प्रश्न असतो महाराज, आणि त्या महिमेत ते असतात. आता हे शिष्यास मायेतून तारतात त्याचा चमत्कार सांगतात पुढील ओवी. आता पुढं ते मायेतनं कसे काढतात त्याचा चमत्कार पुढचे सांगतात. कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.